नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वेळेस आपण कंटिन्यूड प्रपोर्शन हा भाग पाहिला आणि त्याच्यावरची काही उदाहरणं पाहिली. त्याच पद्धतीची उदाहरणं दुसऱ्या एका मेथडने सोडवता येतात, त्याला आपण के मेथड असं म्हणतो. दिस के मेथड इज युज्ड टू सॉल्व द एक्झाम्पल बेस्ड ऑन इक्वल रेशो. In this simple method, every equal ratio is assumed to be equal to k. We see first example. If a, b, c are in continued proportion, then show that a plus b bracket square upon ab is equal to b plus c bracket square upon bc. आपल्याला या ठिकाणी a, b, c हे तिन्ही परंपरित प्रमाणामध्ये दिलेले आहेत, म्हणजे कंटिन्यूड प्रोपोर्शनमध्ये दिलेले आहेत. तर आपल्याला a अधिक b कंसाचा वर्ग भागिले ab बरोबर b अधिक c कंसाचा वर्ग भागिले bc. इथं डावी बाजू बरोबर उजवी बाजू असं आपल्याला दाखवायचं आहे. तर सुरुवात आपण करू. पहिले काय दिले आपल्याला, these three numbers are in continued proportion. Here we write a, b, c are in continued proportion. Let here a upon b is equal to b upon c. जर तिन्ही कंटिन्यूड प्रपोर्शन मध्ये आहेत म्हणजे काय, तर त्याचं सक्सेसर आणि प्रिडिसेसर, पहिल्या रेशोचा सक्सेसर आणि दुसऱ्या रेशोचा प्रिडिसेसर हे दोन्ही एक असतील. जे ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी, हा जे मिडल टर्म आहे ते कॉमन असतं, इक्वल असतं. हिअर इज इक्वल टू के. तर आपण ए छेद बी बरोबर सी छेद डी बरोबर काय मानू, आपण के मानू. मग हे के मानल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, ए छेद बी बरोबर के असं मिळेल. म्हणजेच ए बरोबर मिळेल आपल्याला बी के. ए बरोबर ए ची किंमत काय मिळेल आपल्याला, बी के. नंतर बी छेद सी बरोबर के, म्हणजे बी ची किंमत मिळेल आपल्याला सी के. तसंच आता या ठिकाणी ए बरोबर बी के, म्हणजे ए बरोबर बी ची किंमत आपण ठेवली सी के आणि गुणिले के, म्हणजे ए ची किंमत आपल्याला परत मिळेल सी के गुणिले के, म्हणजे सी के वर्ग. तर आपण ह्या दोन किमती वापरणार आहोत, बी बरोबर सी के आणि ए बरोबर सी के चा वर्ग. आता आपल्याला जी डावी बाजू दिलेली आहे LHS, ती काय, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन ए बी इज इक्वल टू LHS घेतला आपण, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन ए बी इज इक्वल टू, आपल्याला ए आणि बी च्या किमती याच्यामध्ये ठेवायच्या. ए ची किंमत सी के वर्ग अधिक बी ची किंमत सी के आणि त्याचा वर्ग भागिले ए ची किंमत सी के वर्ग आणि बी ची किंमत सी के. आता याच्यामध्ये हा जो कंसाचा वर्ग आहे तुम्ही आहे तसाच लिहिला.
आता सी के वर्ग अधिक सी के, याच्यामध्ये सी के हा घटक सारखा आहे, याच्यामध्ये सी गुणिले के आहे, याच्यामध्ये सी गुणिले के आहे. तर आतमध्ये सी के वर्ग मधला इथला एक के शिल्लक राहील. सी के गुणिले के, सी के वर्ग आहे का इथं या ठिकाणी, आणि अधिक सी के जो आहे तो पूर्ण आपण बाहेर घेतला म्हणजे इथं राहील एक, आणि हा कंसाचा वर्ग. हा जो वर्ग आहे मी तो आहे तसाच ठेवला या ठिकाणी, याचा वर्ग. आणि ह्या सी के वर्ग अधिक सी के मध्ये काय सारखं आहे तर सी के हा घटक सारखा आहे, म्हणून तो मी बाजूला घेतला तर कंसात राहील के अधिक एक भागिले इथं सी गुणिले सी, सी वर्ग, आणि के वर्ग गुणिले के, के घन, बरोबर. इथं आता सी के गुणिले के अधिक एक कंसाचा वर्ग. आता हा जो वर्ग आहे तो सी के याचाही वर्ग आहे आणि याचाही वर्ग आहे. मग सी चा वर्ग के चा वर्ग गुणिले के अधिक एक भागिले इथं सी वर्ग के वर्ग गुणिले के, के चा घन आहे या ठिकाणी, म्हणजे सी वर्ग के वर्ग गुणिले के, म्हणजे इथं सी वर्ग के वर्ग, सी वर्ग के वर्ग गेला तर खाली राहील के अधिक एक भागिले के. तर ही जी मिळालेली आहे ते आपल्याला LHS मिळालेलं आहे. आता आपण RHS घेऊ. RHS काय आपलं तर बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन बी सी, बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन बी सी. त्याच्यामध्ये आपल्याला किमती ठेवायच्या. बी ची किंमत ठेवणार आहोत आपण सी के, सी ची किंमत येईन सीच, कारण का सी ची किंमत ठेवत नाही आहे आपण, ह्या दोनच किमती ठेवायच्या, आणि त्याचा वर्ग भागिले बी ची किंमत सी के गुणिले सी, बरोबर. ज्याप्रमाणे मगाशी आपण सोडवलं त्याचप्रमाणे करू. हा कंसाचा वर्ग, हा इथं मी लिहिला कंसाचा वर्ग. सी के अधिक सी मध्ये सी हा कॉमन घटक आहे, तर इथं राहील के आणि हा एक भागिले सी वर्ग, किंवा इथं सी गुणिले के गुणिले सी आहे तसंच लिहितो मी, ठीक आहे. सी वर्ग के लिहू आपण, सी गुणिले सी, सी वर्ग आणि के, बरोबर. आता इथं सी गुणिले के अधिक एक चा वर्ग म्हणजे सी चा सुद्धा वर्ग आहे आणि के अधिक एक चा सुद्धा वर्ग आहे. मागाच्या ह्याच्यामध्ये आपलं एक लिहायचं राहिले, इथं सी वर्ग के वर्ग आणि के अधिक एक चा वर्ग, आणि या ठिकाणी येणारे के अधिक एक चा वर्ग, भागिले सी वर्ग के, सी वर्गाला सी वर्ग गेलं तर आपल्याला मिळेल के अधिक एक कंसाचा वर्ग भागिले के, आणि हेच बरोबर काय LHS. RHS इज इक्वल टू LHS. म्हणजे आपल्याला LHS सुद्धा काय मिळालं होतं के प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन के, आणि RHS सुद्धा काय मिळालं के प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन के. हे उदाहरण आपण के रीतने सोडवलं. आपण हेच उदाहरण दुसरी मेथड वापरून सुद्धा सोडवू शकतो. आपल्याला असं दिलेलं आहे की ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी, देन शो दॅट ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन ए बी इज इक्वल टू बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन बी सी.
तर इथूनच सुरुवात करतो आपण. ए अपॉन बी upon b upon c. Now b into b, b square is equal to ac. If three numbers are in continuous proportion, then square of middle term is equal to multiplication of first term and last term. Now LHS is equal to a plus b bracket square upon ab is equal to, expanding this, a plus b bracket square, square of first term twice of a into b plus b square upon ab is equal to, here a square plus twice ab plus b square is equal to ac. Here substitute the value of b square is equal to ac upon ab is equal to, here a square plus twice ab plus a, here a is common in three terms, therefore by get common a, we get a plus 2b plus c upon ab. Here a and a get cancelled, therefore LHS is equal to a plus 2b plus c upon b. Now RHS is equal to I write here RHS is equal to b plus c bracket square upon bc is equal to, expanding this bracket, b square plus twice bc plus c square upon bc. So putting the value of b square is ac plus twice bc plus c square upon b square upon bc. Here b into c, here denominator is b into c is equal to, taking common c from three terms, we get c in bracket a plus 2b plus c upon b into c. Here c get cancelled, we get RHS is equal to a plus 2b plus c upon b. बघा या ठिकाणी LHS पण तेवढंच आलेलं होतं, a प्लस 2b प्लस c, आणि या ठिकाणी RHS पण तेवढंच आलेलं आहे. म्हणजे इथं आपण लिहू LHS इज इक्वल टू RHS. म्हणजे हे एकच उदाहरण आपण के रीतने सोडवू शकतो आणि ह्या b ची व्हॅल्यू ठेवून सुद्धा आपण सोडवू शकतो. परंतु काही उदाहरणं अशी आहेत की ती के रीतने सोडवणं आपल्याला सोपं जातं. काही खूप मोठी उदाहरणं असतात की ती के रीतने आपण पटकन सोडवू शकतो. अजून एक उदाहरण पाहू आपण. If a, b, c are continued proportion, then show that a upon c is equal to a square plus ab plus b square upon b square plus ac plus c square. We have given a, b, c are in continuous proportion, continued proportion. Therefore
A upon B is equal to B upon C, therefore is equal to K. Here B upon C is equal to K, therefore B is equal to CK. A छेद B छेद C बरोबर K, तर B बरोबर हे C छेदस्थानी तिकडे गेल्यावर काय होते, अंशस्थानी जातील किंवा इकडे भागिले इकडे गेल्यावर गुणिले होतील. B बरोबर CK. सिमिलरली A upon B is equal to K, A is equal to BK. By putting the value of B is CK, A is equal to CK into K, A is equal to CK square. तर जर आपल्याला हे कंटिन्युअल प्रोपोर्शनमध्ये असेल तर प्रत्येक उदाहरणामध्ये हे सारखंच येईल. B is equal to CK and A is equal to CK square. आता आपल्याला काय करायचं, LHS इज इक्वल टू RHS दाखवायचं. LHS काय आहे ते लिहून घेऊ आपण. LHS इज इक्वल टू A अपॉन C इज इक्वल टू A ची किंमत काय आहे CK स्क्वेअर आणि C ची किंमत C ला C गेला तर उत्तर मिळणार आहे K स्क्वेअर. जे LHS मिळालं आपल्याला K स्क्वेअर. RHS काय असेल, A स्क्वेअर प्लस AB प्लस B स्क्वेअर अपॉन B स्क्वेअर प्लस AC प्लस C स्क्वेअर इज इक्वल टू. आता याच्यामध्ये किमती ठेवायच्यात आपल्याला. A ची किंमत ठेवायची आपल्याला CK स्क्वेअर आणि A चा वर्ग म्हणून याचा पण वर्ग अधिक A ची किंमत CK स्क्वेअर, B ची किंमत गुणिले B ची किंमत आहे CK अधिक B वर्गची किंमत येईल B ची किंमत CK आणि त्याचा वर्ग भागिले B वर्गची किंमत, B ची किंमत CK, B चा वर्ग म्हणून CK चा वर्ग अधिक A ची किंमत CK वर्ग गुणिले C अधिक C ची किंमत काही नाही आहे C वर्गाचं इज इक्वल टू तर इथं काय मिळणार आहे आपल्याला C चा वर्ग K चा वर्गाचा वर्ग म्हणजे K चा चौथा घात अधिक C गुणिले C वर्ग K वर्ग गुणिले K चा तिसरा घात 3 वेळा गुणाकार आहे प्लस C वर्ग आणि K वर्ग भागिले इथं CK ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे C चा वर्ग K चा वर्ग अधिक C गुणिले C चा वर्ग K चा वर्ग एक चूक आहे उदाहरणामध्ये लिहिताना मी या ठिकाणी A स्क्वेअर प्लस AB प्लस B स्क्वेअर अपॉन B स्क्वेअर प्लस BC पाहिजे प्लस BC प्लस C स्क्वेअर. LHS बरोबर येईल RHS मध्ये त्या ठिकाणी पाहिजे BC. त्यानुसार इथं चेंज होईल, फक्त काय चेंज होईल पहा. B स्क्वेअर ॲज इट इज, B ची व्हॅल्यू आहे CK, B स्क्वेअर म्हणजे CK चा स्क्वेअर प्लस B ची किंमत CK गुणिले C प्लस C स्क्वेअर म्हणजे इथं येईल C इंटू C स्क्वेअर इंटू K प्लस C स्क्वेअर ॲज इट इज. बघा या ठिकाणी मी C इंटू C स्क्वेअर इंटू K
प्लस सी स्क्वेअर आलं इज इक्वल टू आता जर अंशस्थानी जर पाहिलं तुम्ही तर सी स्क्वेअर के रेस टू 4 सी रेस टू 2 के रेस टू 3 सी स्क्वेअर के स्क्वेअर म्हणजे इथं सीचा वर्ग आणि केचा वर्ग प्रत्येक टर्ममध्ये आहे म्हणजे सी स्क्वेअर के स्क्वेअर इज कॉमन त्यापर सी स्क्वेअर के स्क्वेअर हा कॉमन घेतला आपण त्याच्यातला राहीन सी वर्ग बाजूला आलाय केच्या चौथ्या घातामधून केचा वर्ग बाहेर आला म्हणजे खाली राहीन के वर्ग इथं सी वर्ग बाहेर घेतला केच्या घनमधून केचा वर्ग बाजूला घेतला म्हणजे खाली राहीन के अधिक सी वर्ग बाहेर आहे के वर्ग पण बाहेर घेतला म्हणजे इथं राहीन 1 भागिले आता ह्याच्यामध्ये काय कॉमन निघन तर ह्याच्यामध्ये सी वर्ग हा घटक कॉमन आहे सगळीकडे तर इथं राहीन के वर्ग प्लस के प्लस 1 काय काय जाईन पहा हा जो कंस आहे के स्क्वेअर प्लस के प्लस 1 आणि के स्क्वेअर प्लस के प्लस 1 हा कंस गेला सी वर्गला सी वर्ग गेला तर खाली राहीन के वर्ग LHS RHS इज इक्वल टू पण आपला LHS काय आहे LHS इज ऑल्सो के स्क्वेअर जिथं LHS इज इक्वल टू RHS LHS left hand side is equal to right hand side therefore A upon C is equal to A square plus AB plus B square upon B square plus BC upon C square हे सिद्ध झालं हेच उदाहरण आपण दुसऱ्या पद्धतीने पण सोडवू शकतो याच्यामध्ये आपण ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर तर या ठिकाणी बी स्क्वेअरची किंमत ठेवायची ए सी याची पण किंमत ठेवायची ए सी पाहू आपण आपल्याला दाखवायचं आहे ए बी सी आर इन कंटिन्युअस प्रोपोर्शन दिलेलं आहे आणि सोडवायचं आहे काय की शो दॅट ए अपॉन सी इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर प्लस बी सी प्लस सी स्क्वेअर ए बी सी आर कंटिन्युअस प्रोपोर्शन आहे आर इन कंटिन्युअस प्रोपोर्शन देअरफॉर बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी आपलं LHS आहे ए अपॉन सी आणि RHS घेऊ आपण ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर प्लस बी सी अपॉन सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर ॲज इट इज ए बी ॲज इट इज instead of b square we can write AC value of b square instead of b square we write AC plus BC plus C square A is common in these three terms therefore by getting common A we get A plus B plus C here C is common here C A plus B plus C this bracket A plus B plus C and A plus B plus C get cancelled we have A is equal to C and this is LHS तर मगाच्या मेथड पेक्षा तुम्हाला ही थोडी सोपी वाटेल मेथड पण जर तुम्हाला परीक्षेत असं विचारलेलं असेल की के रीत द्वारे सोडवा बाय यूजिंग के मेथड तर तुम्हाला याच पद्धतीने सोडवावं लागेल आणि फक्त तुम्हाला असं दिलेलं आहे की if ABC are in continued proportion then show that A upon C is equal to A square plus AB plus B square upon B square plus BC plus C square आणि कुठल्या मेथडने सोडवायचं हे सांगितलेलं नसेल तर तुम्ही या पद्धतीने ही सिंपल मेथड सुद्धा वापरू शकता तर आता तुम्ही अभ्यास 4.5
आणि प्रॉब्लेम सेट 4 सोडवायचा आहे. ज्या काही शंका असतील त्या मला विचारायच्यात.